नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी। पाहुयात आजच्या विशेष घडामोडी। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने पलूस शहरामध्ये काँग्रेसचा विजय झाला। या अनुषंगाने संजीवनीताई पुदाले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली। यावेळी संजीवनीताई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की पतंगरावजी कदम साहेब यांच्यावर जनतेचे प्रेम तसेच बाळासाहेबांचे प्रेम, जनतेचा विश्वास हा सार्थकी ठरला। आमचे 15 उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे 1 उमेदवार निवडून आले। जनतेने दिलेला हा कौल आणि ठेवलेला हा विश्वास आम्ही सार्थकी करू। पक्षाने टाकलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडू व माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना पलूसमधील जनतेला मी ठामपणे तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी उभी राहील व मला एवढ्या प्रचंड मतांनी निवडून दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते, अशी भूमिका प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मांडली। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट SB9 मराठी पलूस। पाठिंबा दिलेला आहे, मतदान केलेलं आहे, निवडून दिलेलं आहे। तर ह्या पाठीमागं पतंगरावजी कदम साहेबांचं प्रेम आहे। आज वसंतजी पुदाले दादांचं प्रेम आज दिसून आलेलं आहे। आज हे बाळासाहेबांच्यावरचं प्रेम आणि त्यांची ताकद दिसून आलेली आहे। आज याच्यामध्ये महेंद्रप्पांचं पण काम खूप मोठं होतं, त्यांचा पण मोलाचा आपल्याला वाटा मिळालेला आहे। तर ह्या जनतेनं जे माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, मी स्वतः नगराध्यक्ष आणि माझे सगळे उमेदवार, तर ह्या गावाचा विकास करणं आमच्या हातात आहे। आता थोडंफार म्हणजे मला म्हणायचा उद्देश आहे। तर बाळासाहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत या प्रभागामध्ये। या पलूसच्या जनतेसाठी तुम्ही बघितलं तर पहिल्यापासून बाळासाहेबांची इतकी मोठी ताकद आहे, इतकं मोठं त्यांनी काम केलेलं आहे की पाण्याची योजना बघा तुम्ही आता किती, तर कोटीची कामं, जवळ 97 कोटीची कामं बाळासाहेब आज ह्या पलूससाठी केलेली आहेत। तर यापुढे बाळासाहेबांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या तुमच्या या जनतेच्या आशीर्वादानं आम्ही पण जी राहिलेली कामं आहेत ती नक्की पूर्ण करू आणि या जनतेची सेवा करू। धन्यवाद। 25ची निवडणूक नुकतीच पार पडली। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब यांनी पलूस शहरामध्ये केलेले विकास कामे माननीय बाळासाहेब, माननीय महेंद्रप्पा लाड यांनी सुरुवातीपासूनच सर्व निवडणूक ताब्यात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनपूर्वक उमेदवार निवडी, त्यानंतरच्या कॉर्नर सभा, प्रचार शुभारंभ आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची पदयात्रा आणि समाप्तीची सभा याद्वारे लोकांचं प्रबोधन करून अतिशय चांगल्या पद्धतीनं शहरातील सर्व नेते मंडळींच्या सहकार्यानं वैभवरावजी पुदाले साहेब,